इथलं काय आवरायचं, एवढं सगळं व्यवस्थित आहेच ना. पण पप्पांनी सांगितलं होतं, पप्पांचे मित्र येणार आहे आणि तोपर्यंत थोडस म्हणून मी आवरलं होतं. भक्तीला वाटलं मी व्हिडिओसाठी आवरायला लागले, म्हणून भक्ती माझ्या मागे लगेच फोन घेऊन आली. तर व्हिडिओसाठी आज आवरतच नव्हते अजिबात, कारण की आज घरी कोणीतरी येणार आहे. कोणीतरी येणार येणार की पाहुणा घरी तर त्याच्यामुळे मी आवरत होते. आणि भक्तीला मी आज क्लासला पण पाठवून दिलं नाही, तिचं पाय ना गुडगा हे आहे ना, हे बघा हे कवटा काय म्हणतात हे ना, हे बघा हे ना असं इथनं जरा असं झालंय, अजून दुखतोय, चालताय मला इथं असं फिरायला सारखं. त्यामुळे मी क्लासला सुद्धा गेलं नाही, पेपर होता ना, तर मी गेले असते. असू दे की उद्या देणार आहे, उद्या संपलंच तर जाणार, कारण उद्या परवा दिवशी हिंदी राष्ट्रभाषेची एक्झाम सकाळीच आहे, लवकरच जायला लागते त्यासाठी. मग उठायचं आहे मला. बास बास कसं दिसते मी, कशी दिसतेस? नाही ना, चांगली दिसत नाही ना. नाही, जाऊ दे, टाक पाण्यात. आमच्या मम्मीनं घातल्या व्हाईट आणि ब्ल्यू कलरची साडी, त्याच्यावर घातले काळं ब्लाऊज. व्हॉट इज द कॉम्बिनेशन? काही घालायचं असतं असं थोडीच सांगितलंय. व्हाईट कलरचं ब्लाऊज शोधत होते, पण ते का सापडे ना, किती उशीर. व्हाईट कलरचा कसा तरीच वाटतं ब्लाऊज. हे बॉर्डर आहे ना. मी मम्मीला टिकली कशी केली सांगा जरासं, जरासं झूम करून दाखवतो. लई झूम झालं. कसं केलीस असं? हे बघ, काय करूया मम्मी आपण? मला असं कंटाळा आलाय घरात. तुला कंटाळा आलाय, पण माझं सगळं जेवण करायचं आहे. आणि ते कर की, मजा की कर्ज तू मी करत होते, पण तू व्हिडिओ चालू केलीस ना. ते मी एकतर आवरत होते, भक्तीला गुळ देत होते खायला, आणि त्याच्यावर म्हणजे 7:30-8 वाजेपर्यंत मिस्टर आज येणार आहेत, आणि ते येतावे त्यांच्या मित्रांना घेऊन येणार आहेत. मग किती जण आहेत वगैरे काय मला माहित नाहीये. तुम्हाला सांगितलं होतं व्यवस्थित आवरून घरातलं पण आणि स्वतःचं पण. जेवणाला काय काय करणार आहेस? जेवणाला नाहीये कोण, आपल्या घरी नाहीये कोण, बाहेर जेवणार आहेत. काय करणार कायस तू? मी लाल माठ करणार, डाळ. अगं 2 भाजी करते माझी. आज आमच्या घरात एक पालेभाजी असतेच कायम, म्हणजे कायम. दादा नाहीये, बाळ आपण दोघीच आहे, मग उगाच करून ठेवूया. मी पालेभाजी खात नाही, फक्त पोकळा खाते, तो एकच आवडतो. ना मेथी आवडत, ना पालक ना आवडत, ना शेपू ती आवडत. मग ती भाजीच आवडत नाही. सगळ्या 700 रुपयाच्या फक्त भाज्याच घेऊन आले मिस्टर. काल ना सिलेंडरच्या ह्याच्यामुळे ते लवकर बोलवून घेतलं होतं ना त्यांना, त्याच्यामुळे मग संध्याकाळी मग सगळं आमचं हे सगळा सिलेंडरचा गोंधळ संपल्यानंतर मग 8:30 वाजता रात्री मी बाजारला गेले होते. तेव्हा मी सगळ्या भाज्या प्रकारच्या, म्हणजे पापडीपासून सगळ्या भाज्या की नाही 700 रुपयाच्या भाज्या, कांदे वगैरे सगळं घेऊन आले. आणि काल पाऊस, आणि कोल्हापुरात पाऊसचा प्रमाण खूप वाढलेलं आहे. सकाळी 5:30 किंवा 5 वाजता मी जेव्हा उठते ना, तेव्हा सुद्धा बाहेर पाऊस चिखल झालं असतं. तर आता इथं बसण्यापेक्षा जरासं मला हेल्प करशील का? जरासं ते बघू इकडे. काय देऊ? कशी दिसते तरी दाखव मला, मी व्यवस्थित दिसते का? आता समोरचा कॅमेरा नाही करू शकत, हा एक प्रॉब्लेम झालाय मोबाईल आमचा. जर मी हा व्हिडिओ स्टॉप केला आणि परत नवीन चालू केला पुढचा कॅमेरानं, तर ते तर व्हॉइस आहे ना तो पुढे मागवतो. मग तू तिथं बस माझ्यासोबत गप्पा मारत, मी जरासं लाल माठ करते. कसं ते लोक जर कोण आले बाहेरून तर मग बरं नाही वाटत ना. भाजी निवडत मी बसलेली असणार, आणि ते इकडे घेऊन ये की मम्मी, आपण इथे बसून एवढ्या बाहेरला. आलेली आहे मम्मी भाजी घेऊन. भाजी घ्या, भाजी. ला 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 ला. लाल भडक. आता माझी एक्झाम चालू होणार आहे 19 फक्त व्हाईट, म्हणजे असं हिरव्या कलरचं लाल माठ होतं ना, असं मला लाल माठच भेटत नव्हता. मला खायचं आहे खूप दिवसापासून. आपण याचा पराठा सुद्धा करू शकतो. की बीटाचा करतात हे. तू मला इकडे पाडशील. माझा पाय कुठे येतो, हे कुठं? तर मी काय म्हणतो, उद्या आहे सॅटर्डे. मला होते तोडायला येणं झाले ग ह्याच्या आहे ना. तोडतेस का? जरा हेल्प करतेस? काल आज सकाळपासून मी सांगू, मी तुला सांगते, जेव्हा मी बोलते ना तेव्हा मध्ये बोलण्याची लय वाईट सवय आमच्या बघते.
मी आता काय मध्ये बोलले बघा, आणि बोललं नाही की म्हणते बोलत नाही, म्हणजे बोलतो ते म्हणते बोलतच नाही. काय करायचं? कुठल्याही माणसाचं ना जेव्हा बोलणं चालू असतं ना, कोणी असं टीचर असू दे, घरातले असू कोणी, त्या व्यक्तीचं बोलणं पूर्ण व्हायला द्यायचं असतं, मग बोल बोल. आता जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत गप्प बसणार. पागल पोरगी. भक्ती तुला टॅचू घातलाय का? टॅचू घातलाय मला, टॅचू. मम्मी आमची इंग्लिश भारी म्हणते, फ्रेंड्स, टॅचू. इंग्लिश आमच्या मम्मी जर असं टॅटू छोट्या मुलाचं. आमच्या मामीचा मुलगा सर, मामाचा आतू, आचू, पहिल्यापासून आतू. आणि त्या दिवशी मम्मी गावाकडे होती आणि आलाय आणि मम्मीला म्हणते दीदी तुला दादा, काय दादा ना मामा, दीदी, हा दीदी तुला मामा बोलवायला लागलेत, म्हणजे पप्पा बोलवाल ते मम्मीला. त्याला सांगितलं जा बोलवून ये जा आतूला, तर सांगायला दीदी तुला मामा बोलवायला लागलेत. मी शर्ट पॅन्ट घातलं होतं ना, बिचाऱ्या पोरग्याने मला आतू आहे का दीदी आहे ते ओळखलंच नाही. त्याला दीदी म्हणाल. किती लाल भडक माठ आहे बाबा माझ्या हाताला आणि बोटाला लाल झाला नाही. कालचा व्हिडिओ, काल 2-3 दिवस व्हिडिओ काय व्यवस्थित खास असे होतच नाहीत, कारण की काय झालं ते माझ्या स्टँडचा पण प्रॉब्लेम चालू आहे. आणि भक्ती, गौरा, मिस्टर कोणच म्हणजे ना फोन घ्यायला बघतच नाही. मी सांगा, मी स्कूलला 5:30 म्हणतो 5च्या दरम्यान उठते, उठून 6:30-15च्या दरम्यान रिक्षात दारात असते. मग मला आवरून स्कूलला जावं लागतंय. ऐक स्कूल वरून मी आता घरी येते 1च्या दरम्यान, 1 आणि 2 म्हणजे आता 2-3 म्हणजे 3ला क्लास असतो, मध्ये 1 तासाचा गॅप राहतो, तिथं जेवून बिवून बसतो, 3ला क्लासला जाऊन 7ला घरी येतोय. 7ला घरी आल्यावरती मी मम्मी पटकन खायला देते, चटई टाकते, अभ्यासाला बसते. आता मोबाईल कधी घेऊ मी तुम्हीच सांगा. आता मी तुला जबरदस्ती करत आज कसं काय, आज काही होमवर्क नाहीये म्हणून मी मोबाईल घेऊन बसलोय. आज कुछ भी होमवर्क नाहीये. अभ्यासच्या वेळेला मी तिला सांगत पण नाही व्हिडिओज वगैरे, माझं मी जसं होईल तसं मी करत राहते. पण काय करू, स्टँड आणि तो ना मिस्टरांचा पण प्रॉब्लेम नाही, त्यांना पण मी दोष नाही देऊ शकत. माझ्याकडनं ना कधी काय तुटेल आणि काय फुटेल ह्याचा भरोसाच नसतो. आज माझी सुद्धा बॅग तुटली, त्याचं ओझं इतकं असतं ना, सहज 5 पण नाहीये ते. अगं मी गाठ बांधले बघ तिथं त्या ह्याला हँड, म्हणजे आपण हात घालतोय तिथे ते बंदाला ती दिसायला ती लाईन आहे ना. बघू जरा. मम्मी आले, मी म्हटलं मम्मी बॅग तुटली, मम्मीला ऐकू आली फाटली. त्याला काय झालं माहितीये काय वाटलं, हे तुझी चेन आहे ना, ही बॅगची चेन आहे ना, तर मला वाटलं हे तू म्हणतेस की फाटलं म्हणून. मग मी तुला सांगत होते अगं ही चेन आहे बंद कर, असं सांगत होते तुला मी. हे बघ हे मी ह्याला गाठ मारली अशी स्कूल मध्ये, ते तुटलं वजन अचानक पायरीवर येत आहे खाली. अगं बाई, त्या बांधून घेतले. आणि जर आपण नवीन लावायचं म्हटलं तर काळाच पट्टा येतोय. मग एक असं निघालं काय, हा एक असला आणि एक काळा, असं कसं लावू शकतो, म्हणून मी गाठ मारून लकीवाल्यांच्यातून घेतले ना, त्यांच्याकडूनच हे करायचं, त्यांचं काम असतं ते रिपेअर करून देतात ते. मग मला वाटलं तिथं तुटले असे, असं माझं बॅग अचानक एका साईडनं पडलीच खाली. माझं आता असं झालं की बाबा ते चेन ओपन केलीस आणि मला सांगायला की बॅग होता फाटले म्हणून. ते झालं तसं. ऐक मम्मी, मला आता झोप खूप यायला लागली. आज मी सांगू का तुम्हाला, म्हणजे मी इथं झोपले, माझा बिलकुल बी मूड नाही होता स्कूलला जायचा, कारण माझे डोळेच उघडत नव्हते. रात्री मी वर्कबुक कम्प्लिशन करत होते, तेव्हा माझं काय मूड नव्हता. तरी मी उठले, मम्मीना 5ला उठवलेला. मम्मी म्हटलं 5:15 पर्यंत उठ्या, मग म्हटलं 5:25ला उठ्या, मग म्हटलं 5 असं म्हणजे मग उठले मी किती माहिती, 6 o'clockला उठले. आली मम्मी इकडे. ओ मी सांगू का, कॅमेरा 100% उलटा झाला असणार आहे माझ्या साईडला. ही माझी कायमची चूक होते यार. आता पण उलटाच धरलेस कॅमेरा बहुतेक. होय सॉरी, असा धरला पाहिजे. पहिल्यापासून कसं धरलेस, असा धरला पहिल्यापासून या साईड. आता मी चुकीचा धरला. तर कोणाकोणाला पोकळा, हा पोकळा रेड वाला पोकळा कोणाकोणाला आवडतो, आणि तुमच्याकडे ह्या भाजीला पोकळा म्हणतात, लाल माठ म्हणतात किंवा पालेभाजी असा एक शब्द वापरला जातो. पोकळा म्हणतात. आई आमची काय तर वेगळंच म्हणते, लाल भाजीच की म्हणते.
लाल भाजी. लाल भाजी म्हणते. माझी आणि दादाची आणि पप्पांची सर्दी अजून गेली नाही. किती दिवस झाला मला सर्दी आहे. दादाला नाही सोडा इतकी, मला आणि पप्पांना सर्दी लई आहे. आमच्या आम्हाला काही सर्दीच होत नाही. वेगळंच आहे पीस आमचा. मम्मी भानुमती एक सिंगल पीस. ओरिजिनल आहे तो, डुप्लिकेट नाहीये. हा ओरिजिनल आहे म्हणून. हात दुखत असतंय, पाय दुखत असते, डोकं दुखत, सगळं म्हणजे बॉडीच मम्मीची आमची दुखत असते. आणि पप्पा म्हणतात गंजलेला मला वाटतं आजाराचं. तो माझा दुखतो. मी लॉकडाऊन मध्ये खूप सारं दुर्लक्ष केलं होतं, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम मला आता वाढलेला आहे. लॉकडाऊन मध्ये पडले होते ना, तर खूप साऱ्या टेस्ट वगैरे करायच्या, परत ते नाकात वगैरे घालायचे. त्या भीतीनं ना मी हॉस्पिटलला गेलेच नाही 2 वर्ष. त्याच्यामुळे ना माझं थोडस तेव्हा पडले होते, ते हाताला पायाला मार लागला होता ना, ते मला आता त्रास करायला लागले. मला अंगठ्याचा माझा एक्सरे काढायचा आहे. मी बघणार रविवारी जाणार गावी. मी पण जायचंय, मला पण नाही खेळायचंय गरबा खेळ.